ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय। सच्चिदानंद रामदास बाबा की जय। सब संतन की जय। पहा, आज प्रभू रामचंद्र यांच्या रामनवमीच्या निमित्तानं आपण हा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. प्रभू रामचंद्राचं जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन. प्रभू रामचंद्र हे स्वतः अवतारी पुरुष होते, तरी सुद्धा त्यांनी सद्गुरू केला. बरोबर आहे. कारण अवतारी पुरुष होते, ब्रह्मस्वरूप होते, नवे नवे ते ब्रह्मच होते, तरी सुद्धा जगाला दाखवण्याकरता सद्गुरूशिवाय पर्याय नाही. म्हणून म्हणून प्रभू रामचंद्रांनी कोणाला गुरु केलं? वशिष्ठ ऋषींना. आणि दाखवून दिलं की मीच नाही तर संपूर्ण जगात सद्गुरूशिवाय माझ्यापर्यंत कोणीही येऊन पोचत नाही. तर आज रामनवमीच्या निमित्त आपण हा कार्यक्रम ठेवलेला आहे. थोडक्यात 5 जणांनी मिळून. बरोबर आहे. तर यामध्ये मुक्ताई संगतमध्ये आपला 8वा आणि 9वा या दोन अभंगाचं आपल्याला विस्तृतपणे वर्णन करायचं आहे. तर या ठिकाणी प्रश्न आहे, विचारणा आहे मुक्ताबाईला. मुक्ताबाई ज्ञानेश्वर माऊलींना विचारते की सर्वाहुनी वेगळा हाती कैसा येईल. म्हणे मुक्ताबाई, सांगा दादा. अरे बाबा, हे ब्रह्म हे सर्वापेक्षा वेगळं आहे, अलग आहे. मग ते ब्रह्म माझ्या हातात कसं येईल? तो परमात्मा माझ्या हातात कसा येईल? 10 पवनाचा खेळ योगी खेळतील. अशा प्रकारे 10 पवन म्हणजे प्राण, अपान, ज्ञान, उदान, समान आणि त्याच्यानंतर कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय अशा प्रकारे हे 10 पवनाचा जो खेळ आहे, हे योगी लोक कसे खेळतात आणि त्या 10 पवनांना ब्रह्मांडात कसं नेतात. कुंडलीने निवटोनी करीती आकर्षण, रेणूचे दर्शन झाले की नाही. अशा प्रकारे कुंडलीने निवटून येतात. कुंडलिनीच्या द्वारे ते रेणूचं दर्शन करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना ते रेणूचं, त्या ब्रह्माचं दर्शन होते किंवा नाही, हा प्रश्न मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर माऊलींना विचारला. म्हणे मुक्ताबाई, सांगा ज्ञानेश्वरा, सुखे येरधारा 84च्या. असं सांगा की ज्याने हे करून हे 184 योनी नाहीशी होईल. आता ज्ञानेश्वरांच्या मुखातून जे गुह्य ज्ञान प्रगट झालं, बरोबर आहे, त्या गुह्य ज्ञानाचा पूर्ण मुक्ताबाईनं प्रत्येक अभंगात अनुभवानुसार, बोधानुसार अनुभव घेतला. बरोबर आहे. आणि पुढचं गुप्त रहस्य काय आहे ते आपल्याला अंगभूत व्हावं, त्याचा आपल्याला अनुभव व्हावा, या जिज्ञासेनं मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर माऊलींना प्रश्न विचारला. हे दादा, मग हे रेणू स्वरूप ब्रह्म जर सर्वाहून वेगळे आहे, हे ब्रह्म, हा परमात्मा, हा आत्मा जर सर्वाहून वेगळा आहे, अलिप्त आहे, अलग आहे, तर ते स्वरूप हाती लागते की नाही? हे ब्रह्म, हे रेणू तर सर्वापासून अलग आहे, परमात्मा सर्वापासून अलग आहे. मग तो परमात्मा आपल्या हाती लागते किंवा नाही, त्याला आपण जाणू शकतो किंवा नाही, किंवा त्याचा अनुभव घेऊ शकतो किंवा नाही, किंवा आपल्याला ते हस्तगत करता येते किंवा नाही. म्हणजे हा अनुभव प्रत्यक्ष जिवंतपणे येऊ शकतो किंवा नाही, हे मला सांगा. मेल्यावर काय फायदा? प्रत्यक्ष जिवंतपणे तो अनुभव यायला पाहिजे. हा प्रश्न मुक्ताबाईनं माऊलींना केला. बरोबर आहे. सांगा, माझ्या तर पाहण्यात असे आले आहे, मुक्ताबाईचा प्रश्न आहे,
मुक्ताबाई म्हणतात की बा माझ्या तर पाहण्यात असं आलंय की जे हठयोगी आहेत, हठयोगी अष्टांग योगी आहेत, ध्यान धारणा प्राण अमुक हे करणारे, त्याच्यानंतर जे पतंजली योगी आहेत त्यांच्या द्वारे, त्या साधनेच्या द्वारे म्हणजे प्राणायामाच्या अभ्यासाने हे शरीरातील 10 ते 10 प्राण वर ओढतात. वर ओढून ते ब्रह्मरंध्रापर्यंत तेथून ब्रह्मांडापर्यंत नेण्याचा खेळ खेळताना मला दिसून राहिलं. हा अनुभव काही मुक्ताबाईला नव्हता. पण मुक्ताबाई म्हणतात की बा जे हठयोगी आहे, जे अष्टांग योगी आहे, असे जे योगी आहे हे 10 प्राणांना एकत्र करतात आणि वरवर खेचतात आणि ब्रह्मरंध्रापर्यंत नंतर ब्रह्मांडापर्यंत नेण्याचा खेळ खेळून राहिले. मग त्या नित्याच्या खेळामध्ये मूलाधार चक्राजवळ असलेली, जे मूलाधार चक्र आहे, जे शिवन आहे आपलं भूतद्वार आणि मूत्रेंद्रिय आणि बुधेंद्रिय, याच्यामध्ये जे शिवन आहे, बरोबर आहे, तर त्या मूलाधार चक्राजवळ असलेली जे निद्रिस्त कुंडलिनी शक्ती आहे, 3.5 हाताचा वेटोळा घातलेली जी कुंडलिनी शक्ती आहे, जी सुषुम्ना नाडीच्या खालच्या मुखाजवळ असलेली सर्पाकृती कुंडलिनी शक्ती जागृत करून सिद्धावस्था म्हणजे वज्रासन घालून त्रिबंधयुक्त म्हणजे ओडियाना बंद, जालिंदर बंद, मूळ बंद अशा प्रकारे 3ही बंद एकत्र करून ऊर्ध्व आकर्षक करीत सुषुम्ना नाडीच्या कोरीव सूक्ष्मदाराने, सुषुम्ना नाडीच्या कोरीव सूक्ष्मदाराने ते आज्ञाचक्राच्या, हे जे आज्ञाचक्र आहे, हे जे भ्रूमध्ये आहे, या आज्ञाचक्राच्या जीवन कलेच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आज्ञाचक्रापर्यंत येतात, तिथूनच पुढे नेण्याचा ते प्रयत्न करतात. असं दिसून राहिलं. असा प्रश्न उठतो की त्यांना तरी रेणू स्वरूप ब्रह्माचे दर्शन झाले किंवा नाही. मग अशी जी हठयोगी आहे, अशी जी अष्टांग योगी आहे की 10 प्राण एकत्र करतात तर ते ब्रह्मांडापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात, तर अशा योग्यांना रेणू स्वरूपाचे दर्शन होते किंवा नाही. जोपर्यंत रेणू स्वरूपाचं दर्शन होत नाही, जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होत नाही, जोपर्यंत ब्रह्मांडापर्यंत दशवेद्वारापर्यंत जीव हा पोचत नाही, तोपर्यंत त्याचे लक्ष 84 योनी फेरे चुकणार नाही. त्याचं कारण असं, एक योनी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. अरे कोट्यावधी योनी फिरावं लागते, त्यावेळेस मोठ्या मुश्किलनं, मोठ्या भाग्यानं हा मनुष्य जन्म मिळतो. कारण आत्यंतिक दुःखाची जी एरधार आहे, असे जे जीव आहे, हे जे जीव आहे हे स्वरूपी स्थिर होऊ शकतात किंवा नाही. हे ज्ञानेश्वरा, आपण माझ्यावरील सर्व शंकाचे पूर्ण निरसन करा. नाही काय, किंवा जे आत्यंतिक दुःख म्हणजे ज्यांना आत्यंतिक दुःख आहे, आत्यंतिक दुःखाची जे समाप्ती करायची आहे आणि परमसुखाची प्राप्ती करायची आहे, असे जे स्वरूप स्थिर सुखद होऊ शकेल आणि माझ्या शंकाचं निरसन तुम्ही कराल, ही विनंती मुक्ताबाईनं ज्ञानेश्वर माऊलींना विचारली. बरोबर आहे. हा प्रश्न आहे की एवढे मोठे, हे बा कुंभमेळा आहे, हजारो लाखो कुंभमेळ्याला ऋषी, हठयोगी, अष्टांग योगी जमतात, पतंजली योगी जमतात, परंतु त्यांना रेणूचं दर्शन होते किंवा नाही, हा प्रश्न मुक्ताबाईनं माऊलींना विचारला. मग माऊली याच्यावर काय उत्तर देतात? महत्वाचा प्रश्न असता हाच आहे. मग हे 9व्या अध्यायात सांगितलेलं आहे. कुंडलिनी निवटोनी कोंडिले पवन, तया रेणूचे दर्शन घडले नाही. तुम्ही किती जीवाचा आटापिटा करा, तुम्ही काहीही करा,
पण त्या रेणूचं त्या ब्रह्मस्वरूपाचं त्या ब्रह्माचं दर्शन होत नाही. याच कारण न लगे आसन कोणती तापवन, न लगे आसन. अरे आसनाची जरूरत नाही, बरोबर आहे. आणि करावे साधन गुरु कृपे. ज्या वेळेस गुरुची कृपा होईल त्या वेळेस तो पवन कोंडल्या जाईल, नंतर त्या रेणू स्वरूपाचं दर्शन होईल, तोपर्यंत होणार नाही. करावे साधन गुरु कृपे. गुरु कृपे विन न ये हाताशी. अरे सद्गुरूची कृपा असल्याशिवाय ते रेणू स्वरूप, ती निरंजन स्वरूप, तो परमात्मा आपल्या हाताशी येत नाही. कारण त्या रेणू स्वरूपाला अंत नाही. मग ब्रह्मांडी रेणू नांदे सदोदित. मग तो रेणू आहे, ते ब्रह्म आहे, तो परमात्मा आहे, तो आत्मा आहे. हा हमेशा करता या ब्रह्मांडामध्ये नांदतो, बरोबर आहे. ब्रह्मांडी नांदे, ब्रह्मांडी रेणू नांदे सदोदित. सोहम त्याचा आत अशी, सोहम त्याच्या आत जात असे. 10 पवना वेगळा सोहम तो अचळ. अरे जे 10 पवन आहे, प्राणपान ज्ञान उदान समान नाग कुर्म कृपल देवदत्त धनंजय, अशा प्रकारे 10, 5 प्राण आणि 5 उपप्राण असे 10 प्रकारचे जे प्राण आहे, हे प्राण, या प्राणापेक्षा तो सोहम रेणू अलगच आहे. 10 पवनांचा सोहम तो अचळ रेणू त्याचा खेळ सदोदित. ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हे मुक्ताबाई, अरे गुरु कृपे सोयी करो येई. गुरुच्या कृपेनं हे तुम्हाला सर्व कळेल, तोपर्यंत कळणार नाही. केवढा मोठा महत्वाचा प्रश्न मुक्ताबाईने विचारला. हा कोणा करता? अरे आमच्या मुक्ताबाईचं तर सहज होतं, कारण ज्ञानेश्वर माऊलींची कृपा होती. सहज रेणूपर्यंत पोहोचले, सहज ब्रह्मस्वरूपापर्यंत पोहोचले. पण जगा करता काय? म्हणून जगा करता हा प्रश्न मुक्ताबाईनं माऊलींना विचारला. म्हणजे संतांना किंमत जगाची, संतांना किंमत जीवाची, बरोबर आहे. आणि म्हणून जे मनुष्य प्राणी आहे, या मनुष्य प्राण्यांना 184 योनीमध्ये सुटायचं असेल तर गुरु कृपेशिवाय दुसरा कोणताच इलाज नाही. मग त्याचं उत्तर 9व्या अभंगात सांगितलेलं आहे. या मुक्ताबाईच्या सर्व प्रश्नांची जी प्रश्नातच सर्व जीवांचा काय आहे, संपूर्ण बोधाची बीज आहे. प्रश्नातच बोधाची बीज आहे. प्रश्न विचारला तर बोधाशिवाय त्याचा अनुभव येणार नाही. म्हणून मुक्ताबाईनं प्रश्न विचारला कशा करता, की आम्हाला तो बोध मिळावा. कारण त्या बोधातच बीज आहे. कशाची? संपूर्ण प्रश्नाची. मग हे वर्म लक्षात घेतलं आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली स्वानुभवाने म्हणजे स्वतःच्या अनुभवाने उकल करीत आहेत. हे मुक्ता, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, हे मुक्ता, काही योगी वेगवेगळे आसनं घालतात. किती परेशानी हो. ध्यान, धारणा, प्राण, प्रत्याहार, काय काय नियम ते बरोबर बसणं, ते टाच बिलकुल गुदद्वारात यायला पाहिजे. किती परेशानी, किती रात्री उठा, हे करा. अर भयानक परिस्थिती आहे योगी लोकांची, हठयोगी आणि अष्टांग योग्याची. म्हणून तो लवकर सापडत नाही. आणि इथं सोपी आहे. माऊलीनं जो योग सांगितला हा कसा आहे, अगदी सोपी आहे. मग हे मुक्ता, काही योगी वेगवेगळे आसनं घालून प्राणायामाचा अभ्यास करतात. म्हणजे प्राण आणि अपान या दोघांना काय करतात, एकत्र करतात. प्राण आणि अपान म्हणजे प्राण आहे इथं आणि अपान आहे गुदद्वाराच्या ठिकाणी. अशा प्रकारे प्राण आणि अपानाचा एक करतात आणि कुंडलिनी शक्ती जागृतपूर्वक 10ही प्राणांना एकत्र कोणतात. 10 प्राण करू, 10 प्राण एकत्र आणून ते एकत्र करतात. मग कुंभकाच्या कुंडलिनींना ऊर्ध्वगतिक करून ते मग ऊर्ध्वगती करून म्हणजे ऊर्ध्व वर 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 नेऊन ब्रह्मरंध्राकडे ब्रह्म साक्षात्कार
ब्रह्म साक्षात्कारापर्यंत नेण्याचा ते प्रयत्न करतात. कोण? हठयोगी आणि अष्टांगी. हे खरे आहे, नाही असं नाही, हे सत्य आहे. प्राणपान एक करतात, कुंडलिनी शक्ती जागृत करतात, ब्रह्मरंध्राकडे ब्रह्म साक्षात्कारापर्यंत नेण्याचा ते प्रयत्न करतात. हे खोटं नाही, हे अगदी बरोबर आहे. बघ, तथापि त्या योग्यांना रेणूचे म्हणजे परब्रह्माचे दर्शन होऊ शकत नाही. त्या हठयोगांना सुद्धा त्या परब्रह्माचं, त्या रेणूचं, त्या परमात्म्याचं दर्शन होऊ शकत नाही. सांगा मग कोणाला किती परेशानी आहे, किती कठीण काम आहे. त्याचं कारण असं की शरीरात जशा रक्तवाहिन्या आहे, शरीरात रक्तवाहिन्या आहे ना, हे बाय दिसतात की हे आपले या शरीरात हात पाय नाक वगैरे पायाच्या नखापासून डोकापर्यंत रक्तवाहिनी आहे. झालं. त्याच्यानंतर अन्नवाहिनी आहेत. काय आहेत? अन्नवाहिन्या. म्हणजे अन्नवाहिन्या म्हणजे इथून तोंडातून इथं जाते, इथून इथं कोणा खाली आतडे, लहान आतडे आहे, मोठे आतडे आहे, पित्ताशय, अमुक तमुक जे काय असेल नसेल ह्या सर्व अन्नवाहिका आहे. बरोबर आहे. अन्नवाहिनी आहे, रक्तवाहिनी आहे, ह्या दोन तर सर्वांनाच माहीत आहे. त्याच्यानंतर श्वासवाहिन्या सुद्धा आहे. श्वासवाहिन्या आपण श्वास काय म्हणतो एकच आहे, पण अनेक श्वासवाहिन्या आपल्या शरीरामध्ये आहेत. कारण त्याचं कारण असं सर्व ब्रह्मांड खंड आणि पिंडे हे स्वरापासूनच निर्माण झाले. जेवढं काही ब्रह्मांड आहे, जेवढं काही पिंड आहे, हे सर्व ब्रह्मांड आणि पिंड हे स्वरापासूनच निर्माण झालं. आणि जगाची जे उत्पत्ती आणि स्थिती आहे की नाही, ही उत्पत्ती स्थिती आणि लय नाश करणारा असा जो ईश्वर आहे, जो परमेश्वर आहे, हा परमेश्वर सुद्धा स्वररूपच आहे. हा सुद्धा परमात्मा स्वररूपच आहे. स्वर ज्ञानाहून दुसरं गुह्य या जगामध्ये काहीच नाही. म्हणून मुख्य धन मनुष्याचं स्वर. बरोबर आहे. मुख्य धन कोणतं आहे? स्वर. कारण प्रत्यक्ष भगवंत सुद्धा, प्रत्यक्ष ब्रह्म रेणू सुद्धा हे सुद्धा काय स्वरस्वरूपच आहे, स्वररूपच आहे. कारण आता तुम्हाला मी रक्तवाहिन्या सांगितल्या, त्याच्यानंतर अन्नवाहिन्या सांगितल्या, आता राहिल्या श्वासवाहिन्या. तर या नाभिस्थानी एक कंद आहे. ऊन लागले की आपण काय करतो, कांदा इथं पिळतो, म्हणजे तो संपूर्ण पायाच्या नखापर्यंत डोक्यापर्यंत जातो, ऊन लागत नाही, असं आहे ना. तर हा जो नाभिस्थानी कंद आहे, या नाभिस्कंदातून 72,000 नाड्या निर्माण झाल्या. किती? 72,000 नाड्या या नाभिस्कंदातून निर्माण झाल्या. आणि मध्ये कुंडलिनी शक्ती त्या कंदाच्या वर कुंडलिनी शक्ती आहे. इथं नाभिस्थानी 72,000 नाड्या निर्माण झाल्या. आणि या मध्ये कुंडलिनी शक्ती आहे, त्या कुंडलिनीच्या खाली 10 नाड्या आणि कुंडलिनीच्या वर 10 नाड्या. किती नाड्या झाल्या? 20 नाड्या झाल्या. ह्या सर्व श्वासवाहिन्या आहेत. पण समजते काय, किती ऑपरेशन केली डॉक्टरनं तर कळेल, एकही कळणार नाही. बरोबर आहे. मग आम्हाला फक्त 3 नाड्या माहित आहे, इडा, पिंगळा, सुषुम्ना. याच्या व्यतिरिक्त आपल्याला नाड्या माहिती नाही. मुख्य नाड्या ह्याच आहे. परंतु ह्या सोडून सुद्धा 72,000 नाड्या, त्या 72 नाड्यामधून सुद्धा 20 नाड्या, त्या 20 नाड्यामधून सुद्धा 10 नाड्या महत्वाच्या आहेत. तिच्यामध्ये गांधारी नावाची जी नाडी आहे, हे डाव्या डोळ्यात आहे. या डाव्या डोळ्यात गांधारी नाडी जी आहे ही डाव्या डोळ्यात आहे. बरोबर आहे. आणि जी हस्ती जीवा आहे,
हस्ती जिव्हा ही नाडी उजव्या डोळ्यात आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर उजव्या कानात, म्हणजे या उजव्या कानामध्ये पुष्या, उजव्या कानात पुष्या आणि डाव्या कानात यशस्वीने. किती झाले? हा, झालं. त्याच्यानंतर मुखात, तोंडामध्ये अंबुशा, तोंडामध्ये अंबुशा आणि लिंगात कुहू. लघुच्या ठिकाणी जे आहे लिंग, तिच्यामध्ये कुहू आहे आणि गुदस्थानी शंखिनी. अशा ह्या नाड्या आहेत. आणि त्याच्यानंतर इळा पिंगळा सुषुम्ना तर तुम्हाला माहीतच आहे, बरोबर आहे. अशा ह्या एवढ्या 72,000 ज्या नाड्या आहेत आपल्या देहात, ह्या सर्व श्वासवाहिनी आहेत. आणि त्या कारण स्वतः ब्रह्मच, स्वतः परमात्माच, स्वतः ते रेणूच श्वास स्वरूप आहे, बरोबर आहे. मग हे झालं श्वास याचं झालं. हे तर काही कोणाला माहित नाही म्हणा, पण जसं श्वासवाहिनी तर तुम्हाला चांगला अंदाज नाही. 10 खाली आहे, 10 वर आहे, इळा पिंगळा सुषुम्ना आहे, नाही काय. हां, आणि 72,000 तर बरोबर, त्याचा काही विचार नाही, त्यांचा काही विचार करायचा नाही. तशा श्वासवाहिन्या नाही. भ्रुकुटी मध्यात काय, भ्रुकुटी मध्यात, भ्रुकुटी म्हणजे ही भ्रुकुटी, याला भ्रुकुटी म्हणतात. कोणी भ्रूमध्य म्हणते, कोणी त्रिकुट म्हणते, कोणी इळा पिंगळा सुषुम्नाचं संगम म्हणते, बरोबर आहे. याला भ्रुकुटी म्हणतात. तर या भ्रुकुटी मध्यात या श्वासवाहिन्यांचा एक चौरा आहे. हे सांगितलं होतं तुम्ही, कीर्तनात सांगितलेलं होतं. कीर्तनात सांगितलं होतं, तुमच्या लक्षात आहे का? अरे कीर्तनात सर्व सांगितलं, पण लक्षात कोण घेतो? सर्व विषय झालेला आहे कीर्तनात, ऐकलं सोडून दिलं. पण भाग्यानं आता डबल ऐकायला भेटलं. शेवटी आखरीपर्यंत हे ऐकायला खूप भेटणार नाही. आणि कोण सांगते? कोणी सांगणार नाही, कोणी रिकाम नाही सांगायला, बरोबर आहे. तर प्रत्येक गोष्टीत लक्षात ठेवायला पाहिजे, त्याचं मनन चिंतन करायला पाहिजे. मग हे भ्रुकुटीमध्ये आहे. या भ्रुकुटीमध्ये या श्वासवाहिन्याचा एक चौरा आहे. चौरा म्हणजे चौक. एकीकडे रस्ता जातो, एकीकडे रस्ता जातो, एकीकडे रस्ता जातो, एकीकडे रस्ता. त्याच्यामध्ये काय असते? चौक. चौक म्हणजे काय? चारही बाजूने रस्ते जिकडे जातात त्याला काय म्हणतो आपण? चौक किंवा चौराहा, बरोबर आहे. तर एक मार्ग, आता हा चौराहा म्हणजे पहा, चौराहा कसा आहे तर एक मार्ग श्वास घेणाऱ्या नाकपुड्यातून, एक मार्ग जो आहे तर श्वास घेणाऱ्या नाकपुड्याकडून वर भ्रूमध्याकडे येतो. जो श्वास आपण घेतो तो श्वास या भ्रूमध्यापर्यंत येतो. हे बा, श्वास घेतला कुठून? ऐकून घ्या, इथून घेतला, कुठं आला तो? भ्रूमध्यात. समजलं काय? हा, म्हणजे इथून नाही, इथून घेतला श्वास, घेतला नाकातून, तो भ्रूमध्यापर्यंत. दुसरा आणि तिसरा मार्ग भ्रुकुटी मध्यापासून हा आला इथपर्यंत. आता दुसरा आणि तिसरा मार्ग या भ्रुकुटी मध्यापासून डावीकडे आणि उजवीकडच्या दिशेने जाऊन लहान मेंदू शिरतो. इकडून हा लहान मेंदू शिरतो, इकडून लहान मोठ्या मेंदू शिरतो. किती झाले? 3. तिथून तो मोठ्या व लहान मेंदूतील पोकळी ओलांडून ब्रह्मरंध्रामध्ये येतो. इथून निघतो तो लहान मेंदू, मोठ्या मेंदूतून ब्रह्मरंध्रापर्यंत येतो. इथून निघतो तो आणि मोठ्या मेंदूपर्यंत येतो, बरोबर आहे. व सर्वात खालचा जो चौथा मार्ग आहे, सर्वात खालचा जो चौथा मार्ग आहे हा भ्रुकुटी मध्यापासून ऊर्ध्व दिशेने, भ्रुकुटी मध्यापासून ऊर्ध्व दिशेने म्हणजे वर 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 या ब्रह्मरंध्र
पर्यंत येऊन पोचतो, या ब्रह्मस्थानापर्यंत येऊन पोचतो. म्हणजे ही भ्रुकुटी आणि हे ब्रह्मस्थान किंवा दशवेद्वार किंवा हे ब्रह्मरंध्र, हे भ्रुकुटी, हे ब्रह्मरंध्र, या भ्रुकुटी मध्यातून जी नाडी निघते ती नाडी या भ्रुकुटी ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते, त्याला ब्रह्मनाडी म्हणतात. ब्रह्मनाडी म्हणतात. इथपर्यंत येते सर्वांना माहित आहे, लहान मेंदूमध्ये सर्वांना माहित आहे. पण इथून इथपर्यंत जो रस्ता आहे, भ्रुकुटी मध्यातून ब्रह्मरंध्रापर्यंत ब्रह्मनाडीद्वारे जाणारा जो रस्ता आहे, हा अतिशय कठीण आहे. या नाडीलाही गुप्त सुषुम्ना म्हणतात. सुषुम्ना वेळा सुषुम्ना. इथून इथपर्यंत गेलं की त्याला गुप्त सुषुम्ना म्हणतात. आता कोण सांगा, कधी सांगा, कधी बोला, कधी कळा, अरे बाबा कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. काय म्हणतात त्याला? गुप्त सुषुम्ना. आपण सुषुम्ना म्हणतो, सुषुम्ना माहित आहे, गुप्त सुषुम्ना माहित नाही. किंवा त्याला ब्रह्मनाडी म्हणतात. इथून इथपर्यंत जे आहे ना त्याला म्हणतात ते ब्रह्मनाडी. या ब्रह्मनाडीच्या द्वारे तो ब्रह्मरंध्रापर्यंत पोचतो. ही श्वासनलिका. आता ही इथून या भ्रुकुटी मध्यापासून या ब्रह्मरंध्रापर्यंत जी श्वासनलिका आहे ही केसासारखी आहे. केसासारखी सूक्ष्म आहे, केसासारखी ती पोकळ आहे. काय आहे? पोकळ. तिच्यातून जाणं अतिशय कठीण आहे. समजून राहिलं? समजून राहिलं? ही जी श्वासनलिका आहे ही केसाप्रमाणे सूक्ष्म असून तीही पोकळ आहे. बरोबर आहे. तथापि भ्रुकुटी स्थाना चौकात एक निसर्गता झडप आहे. मग हे जे भ्रुकुटी स्थान आहे, बरोबर आहे. आता एक श्वास घेतला तो आला भ्रुकुटी मध्यात, इकडून इथपर्यंत, इकडून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत. तर अशा प्रकारे हा जो चौक आहे, या चौकामध्ये एक निसर्गता झडप आहे. हा जो चौक आहे या चौकामध्ये निसर्गता आपोआपच तयार असलेली एक झडप आहे. त्यामुळे आडव्या दोन्ही श्वासनलिका, ही श्वासनलिका, आडव्या दोन्ही श्वासनलिका आणि ही उभी ऊर्ध्व ब्रह्मनाडी बंद आहे. काय? ह्या ज्या आडव्या श्वासनलिका आहे आणि हे जे ऊर्ध्व ब्रह्मनाडी आहे, ही इथून इथपर्यंत जाणारी जी ब्रह्मनाडी आहे ही ब्रह्मनाडी बंद आहे, बंद असते. या ब्रह्मनाडीतील पोकळीला ब्रह्माकाश म्हणतात, अनावकाश म्हणतात, याला ब्रह्माकाश म्हणतात. इथून इथपर्यंत या ब्रह्मनाडीला दुसरं नाव काय? ब्रह्माकाश. यात बाहेरील प्राणवायू, बाहेरचा जो प्राणवायू आहे आणि आतील अपानवायू याच्या भ्रूमध्यातील मिलनात्मक गतीला ऊर्ध्व ब्रह्माकाशात प्रवेश मिळतो. अशा प्रकारे बाहेरचा जो प्राणवायू आहे आणि आतला जो अपानवायू आहे, तर याच्या भ्रूमध्यातील ज्या वेळी तिथं मिलन होते, प्राणवायू आणि अपानवायू यामध्ये एकत्र आल्यानंतर इथं जे मिलनात्मक गतीला ऊर्ध्व ब्रह्माकाशात प्रवेश मिळते. ज्यावेळेस तो इथं ब्रह्माकाशात प्रवेश करतो, ते प्राणवायू ब्रह्मरंध्रात जाऊन पोचले. तो प्राणवायू या ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन पोचणे आवश्यक असते, पण तो वायू ब्रह्मरंध्रामध्ये जाऊन पोचू शकत नाही.
पहा, कोणा सांगतो, कोणा सांगतो. भ्रुकुटी स्थानात, भ्रुकुटी स्थानाच्या ठिकाणी चौरा आहे. हे तर मी तुम्हाला सांगितलं, इथं चौरा आहे, बरोबर आहे. आणि इथं एक झडप आहे, बरोबर आहे. त्यातील आडव्या ज्या श्वासनलिका आहे, हा, ही उभी आणि ही उभी ऊर्ध्वनाडी बंद असतात. ही ऊर्ध्वनाडी आहे ना, ही ऊर्ध्वनाडी काय असते, आपलं ब्रह्मनाडी, ही ब्रह्मनाडीचं बंद आहे. ह्या दोन श्वासनलिका आणि ही जी ऊर्ध्वनाडी आहे हे बंद असते. मग या ब्रह्मनाडीतील पोकळीला इथून इथपर्यंत जी पोकळी आहे, केसासारखी तुम्हाला सांगितलं आता, बरोबर आहे. तर याला म्हणतात ब्रह्माकाश, बरोबर काय. यात बाहेरचा प्राणवायू आणि आतला अपानवायू याच्या भ्रूमध्यामध्ये मिलन होते इथं, बरोबर आहे. आणि तो ब्रह्माकाशात त्याचा प्रवेश होणं महत्वाचं आहे. तो प्राणवायू ब्रह्मरंध्रात जाऊन पोचणे आवश्यक असते, बरोबर. त्यामुळे तो योगी, राजर्षी, ब्रह्मर्षी या पदाला प्राप्त होत असतो. जो भ्रूमध्यापासून ब्रह्माकाशापर्यंत पोचतो त्याला राजर्षी म्हणतात किंवा योग किंवा ब्रह्मर्षी म्हणतात. ते पद त्याला प्राप्त होते आणि त्यालाच रेणूचे यथार्थ दर्शन होत असते. त्याला रेणूचं दर्शन होते, त्याला ब्रह्माचं दर्शन होते, त्याला परमात्मा स्वरूपाचं दर्शन होते. सोपी का कठीण? मग हे जे पूर्वीच्या काळी जे राजर्षी होते, म्हणजे राजे होते, वैराग्य धारण केलं आणि योगी झाले. ब्रह्मर्षी होते, ऋषीमुनी होते, हे सुद्धा वैराग्य झालं आणि तिथपर्यंत पोहोचले. म्हणजे राजर्षी आणि योगर्षी, ब्रह्मर्षी या पदाला ते प्राप्त होतात. तथापि चौरातील एक झडप बाजूला होऊन, हा चौरा आहे, या चौरातील एक झडप बाजूला होऊन ब्रह्मनाडीचा मार्ग खुला होणे आवश्यक आहे. पुन्हा सांगतो, पहा, हा चौरा आहे. या चौराहामध्ये एक अशी झडप आहे, या ब्रह्मनाडी इथून इथपर्यंत जी ब्रह्मनाडी आहे ना, या ब्रह्मनाडीचा मार्ग खुला होतो. या आणि ही गुप्त आहे, ही झडप पक्की आहे. ते केवळ गुरु कृपे, श्री गुरुच्या ईश्वरी सामर्थ्याच्या कृपाने घडू शकते. फक्त इथून इथपर्यंत जी झडप आहे, ही झडप बंद आहे, ती कोणाच्यानंच उघडत नाही. गुरुच्या कृपेनंच ती झडप उघडल्या जाते, नाही तर ती इथपर्यंत येते, इथपर्यंत ब्रह्मांडापर्यंत पोहोचतच नाही. मग तो केवढाही मोठा हठयोगी असला, त्याच्यानंतर अष्टांग योगी असला, तरी इथपर्यंत जरी घेत होतो, पण इथून इथपर्यंत त्याला पोचता येत नाही. भ्रूमध्यापासून ब्रह्मनाडीच्या द्वारे ब्रह्मरंध्रापर्यंत तो पोचू शकत नाही. आणि म्हणून चांगदेव फक्त इथपर्यंतच पोचला. भ्रूमध्यामध्येच त्याला आत्मस्वरूपाचं दर्शन झालं. परंतु इथं रस्ता बंद असल्यामुळे ती केसासारखी जी श्वासनलिका आहे ती पोकळ आहे, परंतु तो रस्ता बंद असल्यामुळे तो या भ्रूमध्यापासून ब्रह्मनाडीच्या द्वारे ब्रह्मरंध्रापर्यंत पोचू शकला नाही. आणि या कारणास्तव योगी चांगदेवाला मुक्ताबाईला गुरु करावं लागलं. आहे काय चांगदेवासारखा योगी आता कोणी? बोला ना. तेवढ्या करता आत्मा ब्रह्म आहे, आत्मा, पण आत्मस्वरूपाचा त्याला अनुभव आला.
आत्मस्वरूपाचा अनुभव आला, मी आत्मा आहे हे त्याला कळलं. कोणाला? सांगतेवाला. मी आत्मा आहे हे कळलं, परंतु आत्माच ब्रह्म आहे हे त्याला कळलंच नाही. आणि ते ब्रह्म या ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे हे त्याला कळलंच नाही. म्हणून चांगदेव मुक्ताबाईला शरण गेला. ते ओळ्या करता इथून इथपर्यंत. बरोबर आहे? हा, म्हणून कुंडलिनी शक्ती प्राणायामाच्या कोणत्याही प्रक्रियेने, ही जी कुंडलिनी शक्ती आहे, किती प्राणायाम करा, प्राणायाम करा, किती प्राणायाम करा, तर ऊर्ध्व ओढून आणले तरी भ्रुकुटी मध्यापर्यंतच गती असल्याने, किती तुम्ही प्रयत्न करा, किती प्रयत्न करा, तर तिची धाव फक्त भ्रुकुटी मध्यापर्यंत आहे. तुम्ही किती प्राणायाम करा, किती प्राणायाम करा, कितीही प्राणायाम करा, तिची गती फक्त भ्रूमध्यापर्यंत आहे. अन्य हठयोगांना भ्रुकुटीमध्ये गती होत असल्याने अन्य हठयोगांना अथवा अष्टांग योगांना रेणू स्वरूप परब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकत नाही. म्हणजे हठयोगी बी गेले, अष्टांग योगी बी गेले, आणि म्हणून भगवंताला भक्ती आवडते. आणि या भक्तीसारखं सोपी काहीच नाही. म्हणून श्रीपाद बाबानं न आपल्याला एवढा अभ्यास न करताही नामाच्या साह्यानं एवढं कळलं, याच्यासारखं जगामध्ये आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. परंतु हे ज्ञान नसल्यामुळे काही काही साधक काय करतात, सोडून जातात. नाम घेतलं, प्रबोध घेतला, झालं, गेले सोडून. नाम घेतलं, प्रबोध घेतला, झालं, गेले सोडून. म्हणजे त्यांना हे बारीक गोष्ट माहीत नाही. आणि सत्य आहे, हे आहे, सत्य हेच आहे हे त्यांना कधी कळतच नाही. कारण सत्संग कमी. म्हणून 1000 लोकांना घेतलं तर तिच्यामध्ये 10-15 टिकतात, बाकीचे गेले. असं आहे. म्हणजे अनुभव येऊनही त्या अनुभवावर श्रद्धा आणि भाव ठेवत नाही. बरं, हे तू यथार्थ जाणून लक्षात ठेवावे. पहा, एवढं मोठं ज्ञानेश्वर माऊलीनं कोणाला सांगितलं? मुक्ताबाईला सांगितलं. तात्पर्य काय की स्वयंसिद्ध असे जे अनुभवी, स्वयंसिद्ध असे जे अनुभवी महायोगी असलेले श्री गुरु असतात, त्यांच्या कृपा प्रसादाने व त्यांनी सांगितलेल्या योगयुक्तीनेच केवळ साधना करण्यास आरंभ करावा. म्हणजे जसं सद्गुरूनं सांगितलं त्या पद्धतीनं काय करायला, तुम्ही योगाचा म्हणजे नामस्मरणाचा आरंभ करायचा. म्हणजे वेगळे वेगळे आसन करणे, प्राणायामाच्या अभ्यासाने प्राणाला कोंडून कोंडून धरणे वगैरे गोष्टीची म्हणजे मानवी बुद्धीची साधने करण्याची आवश्यकता उरत नाही. कळलं? काही करणं पडते काय? हो, याच्यात काही करणं पडते काय? काहीच करणं नाही पडत. अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. फक्त फक्त गुरु कृपा प्रसादाने, बरोबर आहे, आणि त्यांनी सांगितलेली जी योगाची युक्ती आहे त्यानं काय करायचं, हा आरंभ, या साधनेचा आरंभ करायचा. त्याच्याकरता वेगवेगळे आसनं करायचे, प्राणायाम साधायचा, प्राणाला कोंडून कोंडून धरायचं. ह्या गोष्टी मनुष्याच्या बुद्धीची साधनं करण्याची काही आवश्यकता नाही, काही जरूरत नाही. सांगा, स्वतः माऊली कोणाला सांगतात? मुक्ताबाईला सांगतात. अर्थात ह्या सर्व गोष्टी मुक्ताबाईकडून करून घेतल्या माऊलींनी, परंतु जगाकरता त्या रेणूचं दर्शन, ब्रह्माचं दर्शन, निरंजनाचं दर्शन कसं होईल त्याच्याकरता सोपी युक्ती माऊलीनं मुक्ताईच्या मार्फत मुक्ताला निमित्त करून सांगितली. किती लोकांना कळली? कोणालाच कळली नाही. खाओ पिओ मजा मारून मर जाओ, काय आहे शेवटी? तसे सर्वच लोक येत होते. कोणाला? माऊलींना, मुक्ताबाईंना. सर्व याच्यामध्ये पारंगत होते. परंतु जगाकरता हे सांगितलं माऊलींनी मुक्ताबाईचं निमित्त करून. बरोबर आहे? हे मुक्ता,
गुरुकृपा म्हणजे भ्रुकुटी मध्यातील. आता गुरुकृपा कशाला म्हणतात? बिल्डिंग, मोठी बिल्डिंग बांधतो लिहितात गुरुकृपा. अरे बिल्डिंग बांधली तर ती बिल्डिंग गुरुकृपा झाली का? बिल्डिंग बांधली म्हणजे झाली का गुरुकृपा? हा काही गुरुवर श्रद्धा अशी झाली. गुरुवर श्रद्धा कोटपर्यंत खाओ पिओ मजा मारो. गुरुची कृपा आहे, आम्हाला पोरं झाले, आम्ही श्रीमंत झालो, आम्ही असं झालो तसं झालो, बाबा आम्ही सुखी आहे, आम्हाला कोणतं दुःख नाही, गुरुची कृपा. हा अरे पोत्र्या तोंडाचा आहे हो, त्याने गुरुकृपा म्हणतात काय? मोठ्याने काहीच कळत नाही. गुरुकृपा म्हणजे काय? तर गुरुकृपा याचा अर्थ असा, भ्रुकुटी मध्यातील जळप उघडून ब्रह्मनाळीच्या द्वारे या ब्रह्माकाशापर्यंत पोचणे त्याला गुरुकृपा म्हणतात. जेवढे हे माझं प्रवचन ऐकतील त्यांनी लक्षात ठेवा, गुरुकृपा कशाला म्हणतात. मोठ्या बिल्डिंगांना लाखो कोट्यावधी रुपये खर्च करून बिल्डिंगावर गुरुकृपा नाव देऊ नका. असं जर असलं तर द्या. काही आपलं गुरु सोपीच वाटला, सोपी आहे गुरु. काय बिल्डिंग गुरुकृपा, पत्राची गुरुकृपा. अरे गुरु पंचायतच्या वर गेले का तुम्ही? या ब्रह्मनाळीच्या द्वारे ब्रह्मरंध्रापर्यंत गेले काय? त्याला गुरुकृपा म्हणतात. कठीण आहे बुवा. मग गुरुकृपा कशाला म्हणतात पुन्हा सांगतो की भ्रुकुटी मध्यातील झळप उघडून ब्रह्मनाळीतील ब्रह्माकाश खुले होते आणि त्यातून श्वासोश्वासातील प्राण आणि अपान याचं मिलन होते आणि तो ऊर्ध्व करून ब्रह्मरंध्रातील ब्रह्मस्वरूपात विलीन होतो, एकरूप होतो. त्याला गुरुकृपा म्हणतात. सांगू डबल. इतकं रक्त जळलं किती वेळा बोलत जेवायला? अरे कठीण काम आहे रे बाबा. पण काय हरकत नाही, तुम्हाला कळलं भाग्यवान आहे. काय नाम घेतलं कळलं भाग्यवान आहे. बरं, याला गुरुकृपा म्हणतात. हे तुझ्या उत्तम ध्यानात आले ना, म्हणजे हा अनुभव स्वतः मुक्ताबाईला आला ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेनं. आणि याच ठिकाणी विश्वव्यापी अमर्याद अंगरहित रेणूचे प्रत्यक्ष अनुभूती येत असते. त्याला गम्य साक्षात्कार म्हणतात. आणि हा गुरुकृपेविना होत नसतो, गुरुकृपेशिवाय होत नाही. मग हेच गुरुवर्म मी सांगत आलो आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ते मुक्ताबाई हेच गुरुचं वर्म, हेच गुरुची गुह्य गोष्टी मी तुला सांगून राहिलो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, श्री गुरु सारखा असता पाठी राखा आणि इतराचा लेखा कोण करेल. अरे गुरुचा गुरु पाठी राखा असल्यानंतर बाकीच्या अन्य कोणत्याच गोष्टीची जरूरत नाही हो, कशाचीच जरूरत नाही. सद्गुरू वाचोनी सापळे ना सोय, बरोबर आहे. आणि धरावे ते पाय आधी, म्हणून जमतं काय? सद्गुरू वाचोनी सापळे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. झालं काय? झालं का? म्हटलं की झालं. तुमचा भाव कुठे चालला? अरे सद्गुरूच्या चरणावर रात्रंदिवस तुमचा भाव पाहिजे. तो आमचा भाव सद्गुरूच्या चरणावर राहत नाही. नुसतं तोंडाचं ते सद्गुरू वाचून सापड येणार सोय, धरावे ते पाय आधी आधी. आमचं मन चाललं इकडे इकडे भटकत. असं कसा मेळ बसेल तो? गुरु म्हणजे सोपी गोष्ट आहे का? अरे भाव ठेवा, बरोबर आहे. आणि म्हणून म्हटलंय, म्हणून जाणू तेन गुरु भजिये, तेने कृतकार्य होईल. गुरुला भजा, कृतकार्य व्हा, म्हणजे तुमचं जीवन सफल करा. जसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. अरे मुळाला पाणी घातलं तर वरच्या पाने फुलं फांद्या चांगले राहतील. आणि वर बसले पाणी शिपळत खाली टाकलंच त्याचा काय फायदा? तसं गुरुला जर तुम्ही भजले तर तुमचं सर्व जीवन सार्थकी लागेल, आहे का नाही? म्हणून म्हटलेलं आहे, मोठं गे गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदय स्वयंभूत असेल. अरे फक्त गुरुच्या मुखानं ते काय होते, उदयाला आलं असं दिसते, परंतु तुमच्या हृदयामध्ये ते ब्रह्मतत्व, ते आत्मतत्व, ते रेणू स्वरूप जसंच्या तसंच आहे. ते काय करून अन्न पडत ते तुमच्या आतच आहे. हे मुक्ता गुरु कृपेतील गुरुगम्य रीती तुला समजणे आवश्यक आहे. ब्रह्मरंध्रस्थानी
हे ब्रह्मरंध्र स्थानी अमर्याद अंतरहित रेणूची अनुभूती दर्शनाभूती येते. अशा प्रकारे या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जो अनंतरहित अनंतरहित परमात्मा आहे, त्या रेणूंची प्रत्यक्ष अनुभूती येते. बरोबर आहे. ते व्यक्तिगत पिंडात्मक एवढीच नाही, ते फक्त व्यक्तिगतच नाही, ती फक्त एकट्या करताच नाही, ती फक्त एकट्यात आहे असंच नाही, तर ती पिंडात्मक अनुभूती संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून आहे. अशा प्रकारे ब्रह्मांडाला व्यापून असलेले जे महातेजो रूप रेणूचे दर्शन असते, ते रेणूचं दर्शन संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून असते. कारण विश्वव्यापकत्व ते ब्रह्मांडाला व्यापून असलेलं जे महातेजो रूप रेणूचं दर्शन कसं आहे, विश्वव्यापक आहे. और त्या विश्वव्यापक महातेजो रूपानच सूर्य प्रकाशतो. संपूर्ण जग तिच्यावरच चालू आहे. न्या बोलविता वेद बोले, न्या चालविता वेद सूर्य चाले, म्या हलविता प्राण हले, जो जगाशी चालिता भेटतोय. अरे माझ्या सत्तेनं सूर्य चालतो, माझ्या सत्तेनं वेद बोलतात. एवढंच नाही तर तुमच्या आतमध्ये जो प्राण आहे तो प्राण सुद्धा माझ्या सत्तेनं हलतो. अशा प्रकारे तो विश्वात्मक आणि विश्वस्तीर्ण असे रेणूचे स्वरूप आहे. पहा ते रेणूचं स्वरूप, त्याचे अस्तित्व, त्याचं अस्तित्व फक्त ब्रह्मांडाला व्यापूनच असते, असे व्यापूनच असते. त्याचं जे स्वरूप आहे संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापक आहे. बरोबर आहे. मग अशा अमर्याद स्वरूपापर्यंत कोण जाऊन पोहोचते, अशा अमर्याद स्वरूपापर्यंत कोण जाऊन पोहोचते आणि त्यात कोण विलीन होत असते, हा महत्वाचा प्रश्न आहे. असं जे महाब्रह्मांडाला व्यापून असलेलं महातेज रूप रेणूचं दर्शन नाही काय, संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून असते. असं जे अमर्याद असलेलं स्वरूपापर्यंत कोण जाऊन पोचते आणि कोण त्यात विलीन होते, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर त्याचं स्पष्टीकरण माऊली देतात. हा रेणू आपल्या ब्रह्मरंध्रस्थानी प्रवेशलेला असतो. पहा, या संपूर्ण ब्रह्मांडात असलेलं विश्वव्यापक महातेज रूप रेणू काय आपल्या ब्रह्मरंध्रस्थानी प्रवेशिलेला असतो. तुमच्या आतमध्ये तो आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जेवढे जीव प्राणी आहे तेवढ्याच्या आतमध्ये तो आहे. परंतु मनुष्य प्राणीच फक्त अधिकारी आहे त्याच्या स्वरूपाचं दर्शन घेण्याला, बाकी नाही. मग तो ब्रह्मरंध्र स्थानी म्हणजे प्रतिबिंबिलेला असतो. म्हणजे प्रतिबिंब म्हणजे तुम्हाला माहित आहे, वर सूर्य आहे, खाली त्याची 10 छिद्र असते, तर 10 ठिकाणी काय असते, प्रतिबिंब पडते. मग हे प्रतिबिंब पत्र काढून घेतले की ते प्रतिबिंब काय होतात, त्या सूर्याशी एकरूप होतात. तसं त्या महातेजो रूप रेणू स्वरूप भगवंताचं जे व्यापकत्व आहे, तेज स्वरूप आहे, हे तेज स्वरूप प्रत्येकाच्या ब्रह्मस्थानी आहे, ब्रह्मरंध्रामध्ये आहे. पहा, भगवंतानं केवढं मोठं केलं आपल्याला. त्याचं सर्वस्व आपल्याला दिलं. त्या भगवंतानं, त्या ब्रह्मानं, त्या परमात्म्यानं सर्व आपल्याला दिलं आणि आपण काय केलं. तो स्वयंभू, स्वसंवेद्य आणि स्वतःला जाणणारा चैतन्य रूप आहे. तो स्वतःला जाणतो
आणि तो स्वयंभू आहे, तो जसाच्या तसाच आहे. ज्याच्या ठिकाणी संकोच विकास ही स्फुरणात्मक स्थिती असते, तो संकोच पावतो, विकास पावतो, त्याच्या ठिकाणी स्फुरण निर्माण होते. अशा प्रकारे आपोआपच स्फुरण त्याच्या ठिकाणी निर्माण होते. ही त्याची स्थिती आहे, ज्यामुळे प्रत्येक जीव आणि म्हणून प्रत्येक जीव श्वास घेतो आणि श्वास सोडतो. त्याचं कारण त्या ब्रह्मरंध्रस्थानी जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब प्रत्येक जीवाच्या आतमध्ये ब्रह्मरंध्रस्थानी आहे आणि तो स्वयंभू संविद्य आणि स्वतःला जाणणारा असं चैतन्य रूप असल्यामुळे त्याच्या ठिकाणी संकोच आहे, विकास आहे, स्फुरण आहे आणि त्याच्यामुळे तो श्वास घेतो आणि श्वास सोडतो. ही क्रिया हमेशा करत असतो. श्वास घेणं सोडणं वास्तविकता तसं जर पाहिलं बाहेरचा मनुष्य श्वास घेतला श्वास कुठे आला इथपर्यंत सोडतो, झालं. श्वास घेतो सोडतो. या श्वासाचा तुमचा काय संबंध, या देहाचा काय संबंध आहे हो? बाहेरचा श्वासाला घेतला इथपर्यंत आला, हा सोडला बाहेर, हा काय संबंध आहे देहाचा त्याचा? काही संबंध नाही. दाबा बरं नाक तोंड, काय होते? मग समजते त्या श्वासाची किंमत. त्या श्वासच महत्वाचा आहे आणि तो श्वासच ईश्वर स्वरूप आहे, तो श्वासच ब्रह्मस्वरूप आहे. म्हणून श्वास घेणं आणि सोडणं ही क्रिया तो करत असतो. याला श्वासोश्वास म्हणतात. मग या क्रियेमध्ये ते जे चैतन्य असते, हे चैतन्य ध्वनी रूपाने आपल्याला स्वतःचा परिचय करून देते. हे चैतन्य तर ध्वनी रूपाने परिचय करून देते. ए बाबा सहा अहम, तो मी सो हम सो हम सो हम. तो स्वतःचा परिचय करून देते की होय तोच मी आहे. अरे या परमात्म्याला तुम्ही ढूंढून राहिले, तो परमात्मा मी आहे. कुठं पाहता? तो विश्वव्यापक परमात्मा मी आहे आणि तो ब्रह्मरंध्रस्थानी आहे. हा तो स्वतःला परिचय करून देतो. मी आहे म्हणजे कोण आहे? मी म्हणजे कोण? परमात्मा. तो विठ्ठल, तो राम. अरे मी आहे. असे सर्वांचा जो प्राण तो सहा सो आणि तोच मी अहम. असे सोहम अशा सूक्ष्म ध्वनीने तो रेणू श्वसनाच्या माध्यमातून आपले नाव सांगत असतो की अरे बाबा तो मी आहे, तो मी या विश्वामध्ये व्यापक असलेला तो ब्रह्मस्वरूप, तो परमात्मा आहे, तो मी. म्हणजे आपण काय करतो? सोच्या द्वारे या भगवंताला, परमात्माला आपल्या आतमध्ये, या स्वरूपाला आपल्या आतमध्ये कोरतो. सो आणि हमच्या द्वारे आपल्या आतमध्ये जेवढे काही वाईट विचार वगैरे असतील हे आपण काय करतो? बाहेर सोडतो. कारण आतमध्ये घेतो तो आणि मी आहे. म्हणजे श्वास आत घेतल्यानंतर हे विश्वव्यापक ब्रह्मांड आपल्या आतमध्ये सामावते आणि ते सामावलेलं ब्रह्मांड या देहामध्ये येते आणि या देहामधून हमच्याद्वारे तेच संपूर्ण ब्रह्मांडाची, परमात्मा स्वरूपाची एकरूप होते. सो हम तो मी आहे. तो चालेल काय? असं कीर्तनात म्हणतात तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरा. तो काय हा काय? अरे या चराचरामध्ये व्याप्त असलेला परमात्मा तो तूच आहे. काय सांगू राहिला तू? तोच हा विठ्ठल आहे आणि तोच हा
त्याचा अर्थ हा आहे. हे गुह्य गोष्ट आहे. पण तू संगीत आहे, भजन आहे, कीर्तन आहे, नाव मोठं ठेवता येत नाही. बापा निदान नाही घेतलं, नास्तिक आहे ना, त्याच्यापेक्षा देवदेव करा, चालू द्या. तो कधी तुमच्यावर कृपा करो. 10 जन्मानं करो का 1000 जन्मानं करो, आहे का नाही. मग कळते काय नाही कळत. मग आणि हाच श्वसनातील सोहमनाद, हा आपल्या श्वसनामध्ये असलेला जो सोहमनाद आहे, हा नाद प्राणाप्राण मिलनातून, प्राण आणि अपान, प्राण आणि अपान याच्या मिलनातून, मिलनातील गतीतून ब्रह्मनाडीतील ब्रह्माकाशातून ब्रह्मरंध्र स्थानामध्ये रेणू स्वरूपात प्रवेश करतो. म्हणजे प्राणाने एक अपान एक झाला की या ब्रह्मनाडीतून तो ब्रह्माकाशापर्यंत पोहोचतो. या ब्रह्मरंध्रामध्ये तो रेणू स्वरूपामध्ये काय होतो, एकरूप होतो. मग आपलंही असंच आहे. ज्या वेळेस आपण नाम देतो, अवस्थेला बसवतो, नामस्मरण करा, नामस्मरण करा. मग नामस्मरण करता 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 त्याला या देहाचं पहिलीच अवस्था पहा, देहाचं भानही राहत नाही. जोपर्यंत इथं येतो तोपर्यंत त्याला भान असते. लक्षात घ्या. हा ते जोर मन 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 पटपट मन पटपट मन पटपट इथपर्यंत त्याला देहापर्यंत भान असते. परंतु इथून इथपर्यंत गेल्यानंतर त्याला देहाचं भान राहत नाही. देहाचं भानच राहत नाही. एथ वेद मुके आले, मन पवन पांगुळले, काहीच नाही, मन नाही, काही नाही, काही नाही. वेद मुके झाले, श्रुती मौनावल्या, कंठ दाटून आला, बोले नासू झालं, काहीच नाही, काहीच नाही, बिलकुल काहीच नाही. ते हे ठिकाण. मजे शिरायची नाही, मजे शिरायची नाही. इतकेच नव्हे तर नंतर निशब्द होऊन, पहिले सांगला तुम्हाला, पहिले काय सांगितलं, इथून आजपर्यंत गेलं की निशब्द, त्याला देहाचं भान राहत नाही. तो देहीचा आहे का नाही, काय नाही, काही नाही. तो त्या ब्रह्मस्वरूपाची काय होऊन जातो, एकरूप होऊन जातो. त्याला देहाचं भान राहत नाही. त्याला म्हटलेला आहे निशब्द. तो जे शब्द म्हणतो ते शब्द सुद्धा त्याला आठवत नाही की मी काय म्हणतो. पण तो पोचतो कुठं, म्हणजे ब्रह्मांडाकार असलेल्या रेणू स्वरूपातही तो प्रवेशला असतो. या ठिकाणी पुन्हा माऊली सांगतात, या ठिकाणी तुला एक शंका येत असेल. माऊलीचाच प्रश्न, मुक्तामातेला आणखीन हा विषय कळावा, अनुभवाच्या खोल दरीमध्ये आणखीन जावं म्हणून माऊलीचं प्रश्न उत्तर सांगतात. किंवा तुला अशी शंका येत असेल की सोहमनाद जर श्वसनापासून उद्भूत होत आहे, हा जो सोहमनाद आहे हा त्या श्वासातून जर निघत असतो, तर या श्वसनाशी निगडीत असलेले, या श्वसनाशी निगडीत असले, आता पहा सोहमनाद कशातून विकसित होतो किंवा कशातून उद्भूत होतो, हे बा म्हणजे श्वासातून. पहा लक्ष द्या, तुम्ही आहे 5-7 जण पण लक्ष द्या. पहा सोहमनाद कशातून उद्भूत होतो, श्वासातून. हे बा घेतला सर, सोडला सर, घेतला सर, सोडला. म्हणजे कशातून उद्भूत होतो, कशातून निघतो तो, श्वासातून. कशातून, श्वासातून. लक्षात घ्या, एवढं पाठ झालं. श्वासातून काय, सोहमनाद श्वासातून उद्भूत होतो, निघतो. तर याच श्वसनाच्या निगडीत असलेले शरीरातील 10 प्राण म्हणजे सोहम आहे असं आपल्याला वाटेल. याला निगडीत असलेले जे 10 प्राण आहे, प्राण अपान व्यान उदान समान नाम कुर्ब कुरकल देवदत्त, हे 10 प्राण या श्वासाशी निगडीत, कारण हे तर प्राणच आहे ना, हे या श्वासाशी निगडीत असेल
असं कदाचित तुला वाटत असेल, तर त्या संबंधीचे स्पष्टीकरण मी तुला सांगतो. वास्तविक पाहता त्या 10 प्राणाचा आणि या सोहमचा काहीही संबंध नाही. काही संबंध नाही, काहीच संबंध नाही, काहीच संबंध नाही, काहीच नाही, काहीच नाही. प्राणवायूने दिसून जातात. प्राण म्हणजे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. मग 10 प्राण असतात जे चालले जातात. मग तो कुठे जाईल? सूक्ष्मात सूक्ष्म तर दशप्राण म्हणजे एकाच वायू तत्वाचे स्थानपरत्व झालेले विभाग. आता 10 प्राण असते एकच, पण त्याचे 10 तुकडे झाले, 10 विभागामध्ये व्यापले गेले. मग प्राणवायू वेगळा आणि सूक्ष्म प्राणतत्व वेगळे. प्राणवायू अलग आहे आणि जे सूक्ष्म प्राणतत्व आहे हे वेगळे आहे. त्यातून प्रगटणारा सोहम ध्वनी हा मूळ स्वरूप रूपी महाप्राणातून खाली उतरलेल्या स्फुरणात्मक ध्वनी असल्याने तो 10 प्राणापेक्षा वेगळा आहे. काही संबंध नाही, काही संबंध नाही. मग हा जो प्राणवायू आहे, हा प्राणवायू वेगळा आणि सूक्ष्म प्राणतत्व वेगळे. आपण हा जो प्राणवायू होता हा अलग आणि याच्यामध्ये असलेलं सूक्ष्म प्राणतत्व अलग. ते सूक्ष्म प्राणतत्व म्हणजे सोहम. आणि हे 10 विभाग एक आले, हे अलग. पुन्हा सांगतो पहा. मग प्राणवायू वेगळा आणि सूक्ष्म प्राणतत्व वेगळे आणि त्यातून प्रगटणारा जो सोहम ध्वनी हा मूळ स्वरूपी महाप्राणातून खाली उतरलेला स्फुरणात्मक जो ध्वनी आहे तो 10 प्राणापेक्षा कसा आहे? अलग आहे. त्याचा काही संबंध नाही. इतकंच नव्हे तर आपण काय म्हणतो, आपण काय करतो, हा घ्या श्वासा घ्या, हा सोडा, हा सोडा, घ्या सोडा, याला प्रभू आहे का नाही? पण तो किती लांब आहे? त्या 10 प्राणांचे किती लांब आहे तो? पण सामान्य माणसाला कळत नाही म्हणून तसं सांगावं लागते की बाबा रे त्याचा काही संबंध नाही. तुम्ही जो श्वास घेतात आणि सोडतात त्याच्यामध्ये ते परमतत्व, रेणुतत्व, ब्रह्मतत्व आहे. त्या 10 प्राणाचा काही संबंध. तर तो अत्यंत सूक्ष्म स्थिर असा रेणूशी नित्य क्रीडा करतो. तोच रेणू बरोबर क्रीडा करतो, तो त्या ब्रह्मा बरोबर क्रीडा करतो, तो त्या परमात्मा बरोबर क्रीडा करतो. खेळून राहिला तो, खेळून राहिला तो, खेळून राहिला तो त्या भगवंताशी. मग त्याच्याशी खेळा की दुसऱ्याशी खेळा? कधी नाही झालं आणि दुसऱ्याची खेळतो गाव बहीण कसं गाव कसं झालं, मग हे असं झालं, मग ते तसं झालं. अरे खेळा, त्याच्याशी खेळा, सोम प्रभूशी खेळा, त्या रेणू तत्वाशी खेळा, परमात्मा तत्वाशी खेळा. म्हणजे त्याची काय करा, आठवण करा, त्याच्यावर लक्ष द्या. हा म्हणून तर सिद्ध पुरुष संत महात्मे हेही सोहम भजनाच्या साधनेने सोहम रूप होऊन नित्य त्या रेणूशी क्रीडा करतात, त्या ब्रह्मतत्वाशी क्रीडा करतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, खेळ मांडीला वाळवंटी गाय, खेळ मांडीला वाळवंटी गाय, नाचती वैष्णव पाय रे. मग हा खेळ चालतो तिथं पंढरपुरात. आता गेलं 900 काहीच नाही. हा खेळ चालत होता. ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांच्या काळात हा खेळ चालत होता. हा खेळ होता. हमेशा ते त्या सोम प्रभूची काय करत होते, खेळत होते. त्यावेळेस हे भ्रुकुटी मध्यापासून
ते ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचत होते. त्यांना देहाचं भान राहत नव्हतं आणि मस्त त्या वाळवंटामध्ये गडबड 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 लोळत होते. रेणूशी खेळत होते, त्या परमात्म्याशी खेळत होते. हे संत महात्मे. पण केव्हा क्रोध अभिमान गेला पावतोनी, एकमेका लागतील पाय रे. क्रोध नाहीसा करावं लागते, अभिमान नाहीसा करावं लागते, खलास करावं लागते. मग काय नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाम काल ठेवा नाम. मग तिथं कळी काळाचा सुद्धा धाक नाही. कळी काळाचा सुद्धा धाकली ते यम सुद्धा येऊ शकणार नाही. म्हणून हे मुक्ता, असा हा जगा वेगळा. कसा आहे? जगाला धरून आहे काय? संपूर्ण ब्रह्मांड एकीकडे आणि हा एकटा एकीकडे. असा हा जगा वेगळा. जास्त ओरून आलं का? हा, म्हणजे समजण्याकरता मी जरा थोडीशी ऍक्शन करतो. हा हा बर पा. असा हा जगा वेगळा, अनिर्वचनीय अव्यय अच्युत स्वरूपी रेणूशी खेळ, ऐक्यानंदाचा खेळ खेळण्याचा योग केवळ गुरुकृपेने होतो. गुरुकृपेनंच हा योग खेळतो. म्हणून आपण ज्यावेळेस हरिपाठ घेतो, ज्यावेळेस वैष्णव मेळाव्यामध्ये हरिपाठ घेतो, त्यावेळेस हे काय होतो, त्या रेणूशी काय करतो, ऐक्यानंदानं आपण काय करतो, तिथं गडबड गडबड लोळतो. अनेक प्रकारचे अच्युताची भाव निर्माण होतात, अवस्था होतात. हे सर्व गुरुचीच कृपा. जेवढं जेवढं दिसते तुम्हाला वैष्णव मेळाव्यात, हे सर्व काय गुरुकृपा. एवढं मोठं श्रीपाद बाबांना आपल्याला दिलं. अरे आपल्यासारखे भाग्यवान तर जगातही नाही. त्याची कदर करायला पाहिजे. पण कोणी कदर करत नाही, हे दुर्दैव. जाऊ द्या. अन्य कोणत्याही साधनांनी, ऐकून घ्या, अन्य कोणत्याही साधनांनी उपायांनी, बरोबर आहे, ते येऊ शकणार नाही गुरुकृपेशिवाय. हे तुझ्या लक्षात आले ना? माऊली सांगतात मुक्ताबाईला, तथापि साधकांनी, शब्द कोणता वापरला? कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, सत्य करणारे, प्रवचन करणारे, भागवत करणारे आहे काय वापरले शब्द? हा. तथापि साधकांनी विचारावे आणि सिद्ध सद्गुरूंनी अनुभवाचा आणून द्यावे. साधकांना विचारायचं आणि सद्गुरूने त्याचा अनुभव आणून द्यायचा. अशी जी परंपरा आहे, त्याकरिता माझे सर्वांना सांगणे आहे. माझे कोण सांगतात होतं? ज्ञानेश्वर माऊली सांगतात, माझे सर्वांना सांगणे आहे, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पूर्वीती आरती शिष्याची. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. अरे सद्गुरूची परब्रह्म आहे, उघड आहे, तुम्हाला दिसते. ते साकार रूपात आहे, निराकारही रूपात आहे. आणि ते तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. बरोबर आहे. तर आज रामनवमीच्या दिवशी पहा, प्रभू रामचंद्राने केवढी कृपा केली. माझ्या तोंडातून असे शब्द काढले माऊलीच्या कृपेनं, श्रीपाद बाबाच्या आशीर्वादानं. बोलू शकलो नाही तर बोलणारा मी एक येळा म्हणून मला ते समजत नाही. पण अनायसे त्याचेच शब्द त्याईनंच आपल्या तोंडातून ओढून घेतले. उपयोग फक्त माझ्या थोबाड्याचा केला, तोंडाचा केला, बाकी काही नाही. सर्व त्यांनीच केलं. तर झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबा यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सब संतन की जय. स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दाखवियामा. आरती श्रीपाद बाबा सद्गुरुच्या अनुजळे, भक्ती फळाची आली, आणि चैतन्याची तेथे गाठ पडली. आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दाखवियामा. आरती श्रीपाद बाबा
ब्रह्ममूर्ती असे माझी माऊली प्रबोध देऊनी आशा माझी निघाली आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दाखवी रामा आरती श्रीपाद बाबा सद्गुरुच्या कृपेने ज्ञान अज्ञान दिसले सर्व ब्रह्ममय आम्हा जग दिसू लागले आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दाखवी रामा आरती श्रीपाद बाबा सर्व जग उताराया जगी अवतार घेतला हरिभक्त प्रेमदास गुरुबाई निघाला आरती श्रीपाद बाबा स्वामी सद्गुरु रामा परब्रह्म ब्रह्ममूर्ती चरण दाखवी रामा आरती श्रीपाद बाबा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेधला माझा आरती ज्ञानराजा लोकले ज्ञान जगी तने राती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेधला माझा आरती ज्ञानराजा प्रगट तुल्य बोले विश्वब्रह्माची केले रामाजनार्दनी जनी मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविकी साधू संत मन वेधला माझा आरती ज्ञानराजा राघवे सागरातो पाषाण तारिले कैसे तुकोबाचे अभंग रचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकारामा तुम्ही तुलनेची ब्रह्म तुकाची आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी रामा आरती तुकारामा बालिंद चांगल दिन चरण तोड्यान कालिंद रूप तुझे रणेन लिंगनानंद पूजन भावे वाणी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सच्चिदानंद रामदास बाबा की जय सर्वसंत की जय गोड जसरा दिवे निराकारी सद्गुरु नामे गोड जसरा दिवे निराकारी अनुभव केवळ सकल जनांना मुठ वाटावी अनुभव केवळ सकल जनांना मुठ वाटावी वाल्याचा तो वाल्मिकी झाला नामाने तरला वाल्याचा तो वाल्मिकी झाला नामाने तरला रामादि रामायण हा ग्रंथ आदिला रामादि रामायण हा ग्रंथ आदिला सद्गुरु नामे गोड शर्कराची बेली दाखावी सद्गुरु नामे गोड शर्कराची बेली दाखावी अनुभव देऊन सकल जनांना मुठ वाटावी अनुभव देऊन सकल जनांना मुठ वाटावी सुनीतेचा तो ध्रुवनंदनही नामाने तरला सुनीतेचा तो ध्रुवनंदनही नामाने तरला निजता नावरी गणपदावरी जाऊन तो बैसला
निजस्थानावरी अटळ पदावरी जाऊन तो बैसला सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेचा खावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेचा खावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ वाटावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ वाटावी थोर भक्त प्रल्हाद ही नामाने तरला थोर भक्त प्रल्हाद ही नामाने तरला भक्तासाठी सम्मा मधुरी नृत्य प्रवर्तला भक्तासाठी सम्मा मधुरी नृत्य प्रवर्तला सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेचा खावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेचा खावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ वाटावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ वाटावी तुकाराम हे थोर संत जगामध्ये झाले तुकाराम हे थोर संत जगामध्ये झाले या नामाने वयाई सर्व्या जगात दिसलाले या नामाने वयाई सर्व्या जगात दिसलाले सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेचा खावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेचा खावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ वाटावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ वाटावी हरिचंद्र राजाने मोगऱ्या दिले राज्य हरिचंद्र राजाने मोगऱ्या दिले राज्य सद्गुरु वशिष्ठांची त्यांनी राखली ओलाद सद्गुरु वशिष्ठांची त्यांनी राखली ओलाद सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेचा खावी सद्गुरुनामे गोड शर्करा जिभेचा खावी अनुभव घेऊन सकल जनांना मुठ वाटावी अनुभव घेऊन सकल जनांना